आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांतता हवी असेल तर थोडा वेळ भक्तीसाठी नक्की द्या. कारण खरी शांती ही ध्यानात नाही तर श्रद्धा आणि समाधानात आहे. आपण आयुष्यात किती कमवले, काय कमवले याच्यापेक्षा आपण किती समाधानी आहोत याला महत्त्व आहे. पण समाधानी माणूस कधी होतो? ज्यावेळेस त्याचं मन आध्यात्मिक मार्गात रमतं. म्हणूनच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या आणि आमच्या घरावर राहो यासाठी मी आज कमला एकादशीची कथा वाचणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. जय हरी सगळ्यांना. अधिक मासातील कमला एकादशी ही 27 तारखेला येणार आहे. त्या दिवशी पुराणानुसार एक कथा दिलेली आहे आणि त्या कथेचे वाचन त्या एकादशी दिवशी केल्यावर त्याचे पुण्य मिळते असे मानतात. त्यामुळे आज तुम्हाला मी ही कथा वाचून दाखवणार आहे. पुराणानुसार एका नगरात एक गरीब पण अत्यंत भक्तिमान ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी खूप गरिबी होती, पण तो नेहमी भगवान विष्णूचे नामस्मरण करत होता. अधिक मासातील कमला एकादशी आल्यावर त्याने श्रद्धेने व्रत करण्याचा संकल्प केला होता. पहाटे स्नान करून त्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली. दिवसभर उपवास करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला. त्याच्या भक्तीने माता लक्ष्मी प्रसन्न झाल्या. त्याने स्वप्नात दर्शन देऊन आशीर्वाद दिला. तुझ्या घरातील दुःख आणि दारिद्र्य आता दूर होईल. काही दिवसातच त्या ब्राह्मणाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आली. म्हणूनच कमला एकादशीचे महत्त्व अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माताची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी येते, घरात आनंद नांदतो. श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय. कमला एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. तो म्हणजे जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा आणि संयम सोडू नये. कारण भक्तीमध्ये अशी शक्ती असते जी अशक्य गोष्टही शक्य करू शकते. धन्यवाद.